विद्यार्थी मित्रांनो, आपण DLED प्रथम वर्षाचा F3 जो पाठ्यक्रम आहे, अभ्यासक्रम अध्ययन अध्यापनशास्त्र आणि मूल्यमापन या घटकाचा पहिला घटक पाहत आहोत. या पाठ्यक्रमाचा अभ्यासक्रम विकसन, त्यामध्ये आपण अभ्यासक्रम म्हणजे काय, पाठ्यक्रम म्हणजे काय आणि त्यातील फरक हा मुद्दा पाहणार आहोत. पाठ्यक्रमाचा अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती आपण सुरुवातीला पाहू. मूळ ग्रीक शब्द सिलॅबस या शब्दाचा अर्थ लिस्ट असा आहे आणि इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे सिलॅबस या शब्दाचा अर्थ अन आउटलाईन ऑफ समरी ऑफ टॉपिक्स सब्जेक्ट टू बी कवर्ड इन अ ट्रेनिंग कोर्स विदिन स्पिट्युलेटेड टाईम अँड द कोर्सेस लीड टू अन एक्झामिनेशन असा दिलेला आहे. म्हणजे पाठ्यक्रम म्हणजे एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये पूर्ण करावयाच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये, म्हणजे ज्याला आपण कोर्स असं म्हणतो, समाविष्ट विषय किंवा घटकांची सूची, यादी व रूपरेखा असे म्हणता येईल. पाठ्यक्रम म्हणजे काय, तर एखाद्या विषय, घटक, सूची यांची जी रूपरेषा असते त्याला आपण पाठ्यक्रम असं म्हणतो. या पाठाच्या सुरुवातीलाच आपण अभ्यासक्रम म्हणजे काय हे पाहिलं होतं. अभ्यासक्रम ही व्यापक संकल्पना आहे, याला आपण करिक्युलम असं म्हणतो. तर पाठ्यक्रम ही कशी आहे, एका विषयापुरती मर्यादित असणारी संकल्पना आहे. पाठ्यक्रम हा शालेय स्तरावर विविध इयत्तांसाठी तयार केलेला असतो. विशिष्ट कालावधीमध्ये पाठ्यक्रम पूर्ण झाल्यानंतर शक्यतो 1 वर्ष परीक्षा घेतली जाते व मूल्यमापन केलं जात असतं. पहा, DLEDचा जो पाठ्यक्रम आहे, अभ्यासक्रम आहे, याची जी परीक्षा आहे ती वार्षिक होते, म्हणजे वर्षातून एकदा त्याचं मूल्यमापन केलं जातं. पाठ्यक्रम हा एखाद्या स्तरावरील अभ्यासक्रमाचा म्हणजे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक वगैरेचा एक भाग असतो. पाठ्यक्रमामध्ये सैद्धांतिक माहिती, ज्याला आपण थेरॉटिकल इन्फॉर्मेशन असं म्हणतो, ती अधिक महत्त्वाची असते पाठ्यक्रमामध्ये. परंतु अभ्यासक्रमामध्ये तसं नसतं. अभ्यासक्रमामध्ये पाठ्यक्रमाव्यतिरिक्त जे काही असेल, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास असेल, शारीरिक विकास असेल, त्यांना व्यवहार ज्ञान शिकवणं, त्यांना योगा शिकवणं, PT घेणं, हे सगळं जे आहे ते अभ्यासक्रमामध्ये इन्क्ल्यूड असतं. शालेय स्तरावरील विविध विषय म्हणजे पाठ्यक्रम किंवा त्या इयत्तेसाठी नेमून दिलेल्या विविध घटकांची यादी. पाठ्यक्रमामध्ये समाविष्ट विषयांची मांडणी करताना पूर्वीच्या इयत्तेच्या पाठ्यक्रमाचा विचार करून घटकांची मांडणी व उद्दिष्टे निश्चित केलेली असतात. विशिष्ट इयत्तेमधील विविध विषयांच्या अंतर्गत व इतर विषयांशी समन्वय साधून एखाद्या विशिष्ट इयत्तेमध्ये विद्यार्थ्यांनी शिकवायच्या सैद्धांतिक व प्रात्यक्षिक कार्य इत्यादींची मांडणी यामध्ये केलेली असते. याचाच अर्थ त्यामध्ये थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल इत्यादींची जे काही शिकायचं आहे त्याची मांडणी एखाद्या विशिष्ट इयत्तेमध्ये काय थेरॉटिकल माहिती शिकायची आहे, काय प्रात्यक्षिक शिकायचं आहे, याचं सगळं विवरण यामध्ये दिलेलं असतं. जगातील प्रगत राष्ट्रांमध्ये पाठ्यक्रम, विषय व घटक बदलण्याचे स्वातंत्र्य शिक्षकांना असते. परंतु भारतामध्ये पाठ्यक्रमात शिक्षकाला फेरफार किंवा बदल करता येत नाही. पहा, जी काही प्रगत राष्ट्रे आहेत प्रगत राष्ट्रांमध्ये पाठ्यक्रम बदलण्याची जी मुभा आहे ती शिक्षकांना दिलेली आहे, त्याचं स्वातंत्र्य शिक्षकांना दिलेलं आहे. परंतु भारतामध्ये शिक्षकाला त्यामध्ये फेरफार करता येत नाही. त्यामुळे नेमून दिलेल्या अखत्यारीतच अध्यापन करावे लागते. विशिष्ट इयत्तेचा पाठ्यक्रम पूर्ण झाल्यानंतर लेखी, मौखिक व प्रात्यक्षिक, ज्याला आपण थेरी एक्झाम, ओरल आणि प्रात्यक्षिकला आपण प्रॅक्टिकल्स असं म्हणतो, या परीक्षांद्वारे मूल्यमापन केलं जातं. महाराष्ट्रात पाठ्यक्रम निश्चित करण्याचे काम महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे आहे. देशात NCERT आणि CBSE या संस्था देखील पाठ्यक्रम तयार करण्याचे काम करतात. पहा, कोणकोणत्या संस्थांविषयी सांगितलेलं आहे. पाठ्यक्रम निश्चित करण्याचं काम कोण करतं, तर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, NCERT आणि CBSE या संस्था पाठ्यक्रम तयार करण्याचे काम करतात. आपण पाहिलं पाठ्यक्रमाविषयी. आता आपण पाहणार आहोत अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम याविषयी. करिक्युलम या इंग्रजी शब्दाचा अर्थ इंग्रजी शब्दकोशात अ कोर्स ऑफ स्टडी असा सांगितलेला आहे. तर सिलॅबस या शब्दाचा जो अर्थ आहे तो इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे अन आउटलाईन ऑफ अ कोर्स ऑफ स्टडी टू बी कम्प्लिटेड इन स्टिप्युलेटेड टाईम असा दिलेला आहे.
यावरून अभ्यासक्रमाची व्याप्ती ही अधिक असल्याचे आपल्याला दिसून येते. अभ्यासक्रमामध्ये म्हणून आपण इथे एक फरकाचा मुद्दा सांगू शकतो की अभ्यासक्रमाचं जे स्वरूप आहे ते व्यापक असतं आणि पाठ्यक्रमाचं जे स्वरूप आहे ते मर्यादित असते. अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्याला शाळेमध्ये त्याच्या शिक्षण वाटचालीमध्ये मिळणारे सर्व प्रकारचे अध्ययन अनुभव तसेच अभ्यासानुवर्ती उपक्रमातून मिळणारे अनुभव यांचा समावेश होतो. परंतु पाठ्यक्रम हा विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट विषयांचा अभ्यास करणे यामध्ये अपेक्षित असते. त्यामुळे पाठ्यक्रमाची व्याप्ती ही अभ्यासक्रमापेक्षा मर्यादित असते. अभ्यासक्रमात पाठ्यक्रमाची उद्दिष्टे, अध्ययन अनुभव, अध्ययन अध्यापन पद्धती, सहशालेय उपक्रम असेल, मूल्यमापन या सर्व बाबींचा अभ्यासक्रमामध्ये समावेश असतो. तर पाठ्यक्रमामध्ये विषयातील आशय, त्यांची पातळी, अंतर्भूत क्षमता, अनुभव यांची संगतवार मांडणी आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळते. विशिष्ट इयत्तेसाठी व त्या इयत्तेमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणारे अध्ययन अनुभव, विविध विषयांचा समावेश हा पाठ्यक्रमामध्ये असतो हे आपण पाहिलं. विद्यार्थ्यांचे संपूर्ण शालेय जीवन हे अभ्यासक्रमामधून घडत असते. विशिष्ट टप्प्याने विद्यार्थ्यांमध्ये होणारे वर्तन बदल तसेच विशिष्ट इयत्तेसाठी ठरवलेली उद्दिष्टे साध्य करणे हे पाठ्यक्रमात अपेक्षित असते. यावरून पाठ्यक्रम हा अभ्यासक्रमाचा एक भाग आहे असं आपण म्हणतो. यावरून आपण असं लिहू शकतो मुद्दा, अभ्यासक्रम म्हणजे वेगवेगळ्या वर्गाच्या व विषयांचा संपूर्ण पाठ्यक्रमांचा अंतर्भाव अभ्यासक्रमामध्ये होत असतो. तर पाठ्यक्रम हा अभ्यासक्रमाचा एक काय आहे भाग आहे. हा आपण इथे फरकाचा मुद्दा त्यामध्ये लिहू शकतो. पाठ्यक्रमातून विद्यार्थ्यांना विशिष्ट आशय ज्ञान, सैद्धांतिक ज्ञान संपादन करण्यासाठी उद्युक्त करतो. तर अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना आशय ज्ञान, सैद्धांतिक ज्ञान याबरोबरच त्यांना इतर शालेय वातावरणातून, अनुभवातून मिळणाऱ्या ज्ञानाचा समावेश होत असतो. अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा अभिप्रेत असतो. अशा पद्धतीने आपण अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम यामध्ये फरक पाहतो आहोत. या आकृतीवरून आपल्याला लक्षात येईल की अभ्यासक्रम कशाला म्हणायचा आणि पाठ्यक्रम कशाला म्हणायचं. अभ्यासक्रमाचं स्वरूप व्यापक असते आणि अंतिम अध्ययन उद्दिष्टानुसार असते. तर पाठ्यक्रम हा विशिष्ट इयत्ता किंवा एखादा कोर्स असतो आणि याचा कालावधी तो सुनिश्चित असतो आणि पाठ्यक्रम हा अभ्यासक्रमाचा काय आहे एक भाग आहे. त्याच पद्धतीने आपण आणखीन 1-2 मुद्दे लिहू शकतो. अभ्यासक्रमानुसार पाठ्यक्रम असतो आणि पाठ्यक्रमानुसार पाठ्यपुस्तके लिहिलेली असतात. त्याच पद्धतीने अभ्यासक्रमात विषयाचे स्थूल स्वरूप असते तर पाठ्यक्रमात विषयाचे हे सूक्ष्म स्वरूप असते. अभ्यासक्रमामध्ये अनौपचारिकता असते तर पाठ्यक्रमामध्ये औपचारिकता असते. अशा पद्धतीने आपण अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम यांच्या संकल्पना आणि त्यांच्यातील फरकाचे मुद्दे हे सुद्धा आपण पाहिलेले आहे. तर आता आपण पाहणार आहोत पाठ्यक्रम निर्मितीच्या पद्धती. पाठ्यक्रम निर्मितीच्या पद्धती पाठ्यक्रम निर्मितीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, जशी घटक पद्धती, समकेंद्री पद्धती, रेषीय पद्धती, कार्यात्मक पद्धती आणि सर्वसमावेशक पद्धती अशा 5 पद्धती या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. या व्यतिरिक्त तुम्हाला जे निराली प्रकाशनचं पुस्तक आहे त्यामध्ये आणखीन पद्धती पाहायला मिळतील, जसं की आहे ऐतिहासिक पद्धती, नवलकथांचा वापर, शास्त्रज्ञांची चरित्रे, उत्क्रांती पद्धत यासुद्धा यामध्ये पाठ्यक्रम निर्मितीच्या पद्धती आहेत त्या समाविष्ट केलेल्या आहेत. त्या आपण पाहणार आहोत. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये नेमका कोणता बदल करायचा आहे त्याची पातळी निश्चित करण्यासाठी पाठ्यक्रमाची गरज असते. एखाद्या विशिष्ट इयत्तेसाठी विविध विषयांची व्याप्ती पाठ्यक्रमामुळे समजते. पाठ्यक्रमामध्ये विविध विषय, त्यामधील घटक, उपघटक, उद्दिष्टे या सर्वांचा त्यामध्ये समावेश असतो. पाठ्यक्रमाची रचना करताना एखाद्या घटकाची व्याप्ती विचारात घेऊन एकाच वर्गासाठी किंवा टप्प्याटप्प्याने क्रमगत एखाद्या घटकाची व्याप्ती ही विस्तृत केली जाते. पाठ्यक्रम तयार करत असताना एखादा घटक त्याची व्याप्ती ही एका वर्गासाठी किंवा टप्प्याटप्प्याने क्रमगत एखाद्या घटकाची व्याप्ती विस्तृत केली जाते. याच्यामध्ये 2 पद्धतींचा इथे उल्लेख केलेला आहे, ती म्हणजे एकाच वर्गासाठी किंवा एखादा घटक विविध इयत्तांसाठी त्याचा टप्प्याटप्प्याने क्रमगत घटकाची व्याप्ती ही विस्तृत केलेली असते असं सांगितलेलं आहे. पाठ्यक्रम निर्मितीच्या पद्धतींमध्ये पहिली पद्धत आहे घटक पद्धती, ज्याला आपण युनिट किंवा टॉपिक असं म्हणतो.
ज्यावेळी एका इयत्तेमध्ये एखाद्या विषयातील एकाच घटकावर लक्ष केंद्रित करून त्या घटकाची माहिती त्या वर्गामध्ये इयत्तेमध्ये सखोल अशा प्रकारे मांडलेली असते, त्यामुळे विद्यार्थ्याला एखादा घटक एकाच वर्गात सखोलपणे शिकता येतो. त्याला घटक पद्धती असं आपण म्हणतो. म्हणजे एखादा मुद्दा आणि त्यावर संख्याज्ञान असेल, आणखी इथे उदाहरणं दिली आहे जसं पोस्टाचे व्यवहार, त्या पूर्ण घटकामध्ये त्याशी संबंधित असणाऱ्या सर्व संकल्पना, व्यवहार हे सगळं त्यामध्ये सांगितल्या जाईल. गणितातील पोस्टाचे व्यवहार या घटकाची संपूर्ण माहिती त्या इयत्तेमध्ये विद्यार्थ्यांना समजते. याला म्हणतो आपण घटक पद्धती. म्हणजे एखादा घटक एखाद्या इयत्तेत दिलेला आहे आणि तो त्या इयत्तेमध्येच पूर्ण सर्व विद्यार्थ्यांची जी कन्सेप्ट आहे, संकल्पना आहे, त्या त्यामध्ये पूर्ण केल्या जातात. त्यानंतर येते समकेंद्री पद्धत, कॉन्सेंट्रिक मेथड. या पद्धतीमध्ये एकच घटक विविध इयत्तांमध्ये व्याप्ती वाढवत जाऊन समावेश केलेला असतो. एखादा छोटा घटक आहे ज्याची सुरुवातीला माहिती म्हणजे सुरुवातीला जो आपण त्या घटकाचा बेस, नंतर पुढील इयत्तेमध्ये आणखीन त्याच्या पुढची माहिती, त्यानंतरच्या इयत्तेमध्ये त्याच्या पुढची माहिती, अशा पद्धतीने समकेंद्री पद्धतीचा त्यामध्ये वापर केलेला असतो. म्हणजे सुरुवातीस एखादी संकल्पना, ओळख, त्यानंतर गुणधर्म, त्याचे उपयोजन, त्यानंतर व्यवहारातील उपयुक्तता किंवा इतर विषयाशी संबंध, अशा प्रकारे एकच घटक विविध इयत्तांमध्ये काठिण्य पातळी व सखोलता वाढत जाऊन विस्तारलेला असतो. जसं असेल लसावी, मसावी किंवा बेजिक. पहिले येईल कन्सेप्ट लसावी मसावी, त्याच्या पहिले येईल अवयव पाडणे, नंतर लसावी मसावी, नंतर बैजिक राशींचा लसावी मसावी, आणि याचा वापर करून नंतर उदाहरणं सोडवणं, त्याचं उपयोजन. अशा पद्धतीने जेव्हा एखादी कन्सेप्ट सांगितली जाते तेव्हा त्याला समकेंद्री पद्धत म्हणतात. पाठ्यक्रम निर्मितीची समकेंद्री पद्धत. त्यानंतरची पाठ्यक्रम निर्मितीची पद्धती आहे ती म्हणजे रेषीय पद्धत, लिनियर मेथड असं आपण म्हणतो. या प्रकारच्या पद्धतीमध्ये घटकांची मांडणी सरळ रेषेत केलेली आपल्याला दिसते, त्यामुळे याला लिनियर मेथड किंवा रेषीय पद्धत असं म्हणतात. एखाद्या इयत्तेमध्ये एखाद्या घटकाची सुरुवात होते व पुढील इयत्तेमध्ये त्याचा विस्तार होत जातो, व्याप्ती वाढते, त्याला लिनियर मेथड असं म्हणतात. उदाहरण त्रिकोणाची रचना, चौकोनाची रचना वगैरे. सुरुवातीच्या इयत्तांमध्ये पहिले त्रिकोणाची रचना, मग नंतर चौकोनाची रचना, भूमितीतले जे वेगवेगळे आकार आहेत, षटकोन वगैरे, समलंब चौकोन, अशा प्रकारे विविध आकारांची, त्याबद्दल त्याचा क्षेत्रफळ काढणे, परिघ काढणे, अशी जी व्याप्ती आहे ती वाढत जाते एका सरळ रेषेमध्ये. परंतु जो घटक आहे, जी माहिती आहे, ती कशी असते, प्रत्येक इयत्तेमध्ये भिन्न भिन्न असते. विज्ञानामध्ये सुद्धा आपल्याला अशी पद्धती पाहायला मिळते. विज्ञान विषयामध्ये गतीचे प्रकार एका इयत्तेत, नंतर रेषीय गती असेल, त्यानंतरच्या पुढील इयत्तेमध्ये गतीचे वेगवेगळे प्रकार आहेत, आंदोलित गती, नियतकालिक गती, नंतर आणखीनही त्याच्यापुढे ॲडव्हान्स म्हटलं तर यादृच्छिक गती असेल, वर्तुळाकार गती. अशा म्हणजे जी कन्सेप्ट आहे त्या पुढील कन्सेप्ट हा एका रेषीय पद्धतीने जेव्हा पाठ्यक्रमामध्ये समाविष्ट केलेल्या असतात तेव्हा त्याला रेषीय पद्धती असं म्हणतात. त्यानंतर येते कार्यात्मक पद्धत, ज्याला आपण फंक्शनल मेथड म्हणतो. ही पद्धती एक वैकल्पिक पद्धत आहे. कशी आहे? वैकल्पिक, ज्याला आपण ऑप्शनल असं म्हणतो. यामध्ये कौशल्य विकसनावर भर देण्याची सोय पाठ्यक्रमात असते. यामध्ये अमूर्त संकल्पना किंवा सिद्धांत मांडलेले नसतात. जसं व्यवसाय कौशल्य विकास इथे उदाहरणाखातर दिलेला आहे कार्यात्मक पद्धतीमध्ये. त्यानंतरची पद्धती आहे ती म्हणजे सर्वसमावेशक पद्धती, ज्याला आपण इलेक्ट्रिक ॲप्रोच असं म्हणतो. या पद्धतीमध्ये घटक पद्धती, समकेंद्री पद्धती आणि कार्यात्मक पद्धती एकच करून पाठ्यक्रमाची निर्मिती यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ज्या पाठ्यक्रम निर्मितीच्या बाकीच्या पद्धती आहेत त्यांचा समावेश करून ही एक पद्धत इथे तयार केलेली आहे, ज्याला आपण इलेक्ट्रिक ॲप्रोच असं म्हणतो. समकेंद्री पद्धतीमध्ये ज्ञानाच्या ज्या कक्षा आहेत त्या हळूवार व स्थिर पद्धतीने वाढत जातात, त्यामुळे एखाद्या घटकाची व्याप्ती बऱ्याच वर्षाच्या पाठ्यक्रमात आढळते. सर्वसाधारणपणे प्राथमिक स्तरावर अशा प्रकारचे पाठ्यक्रम निर्मिती किंवा मांडणी उपयुक्त ठरत असते. ही सर्वसमावेशक पद्धती जी आहे ती प्राथमिक स्तरावर चांगल्या पद्धतीने उपयुक्त ठरते. माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांची आकलन क्षमता, बौद्धिक क्षमता अधिक विकसित झालेल्या असतात, म्हणून या स्तरावर रेषीय किंवा घटक पद्धती उपयुक्त ठरते.
माध्यमिक स्तरावर कोणती पद्धत उपयुक्त ठरते? तर रेषीय पद्धती आणि घटक पद्धती. अशा पद्धतीने पाठ्यक्रम निर्मितीच्या 5 पद्धती आपण पाहिलेल्या आहेत. त्यामध्ये घटक पद्धती, समकेंद्री पद्धती, रेषीय पद्धती, कार्यात्मक पद्धती आणि सर्वसमावेशक पद्धती. युनिट घटक पद्धती म्हणजेच युनिट ऑब्लिक टॉपिक मेथड, समकेंद्रीला कॉन्सेंट्रिक मेथड, रेषीय पद्धतीला लिनियर मेथड, कार्यात्मक पद्धतीला फंक्शनल मेथड आणि सर्वसमावेशक पद्धतीला इलेक्ट्रिक अप्रोच असं आपण म्हणतो. अशा पद्धतीने आपण हा मुद्दा इथे पाहिलेला आहे. पुढच्या पाठामध्ये आपण पाहणार आहोत पाठ्यक्रमावर प्रभाव टाकणारे घटक आणि त्यानंतरचा जो मुद्दा आहे अभ्यासक्रम निर्मिती आणि प्राथमिक शिक्षकाची भूमिका, हा मुद्दा आपण अभ्यासलेला आहे. त्यामुळे हा एक जो मुद्दा आहे तो आपला यामध्ये राहिलेला आहे आणि त्यानंतर आपला हा जो अभ्यासक्रम विकसन हा जो पहिला घटक आहे तो आपला संपेल.